नमस्कार फ्रेंड्स, मराठी सिरियल ॲक्टमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। रंग माझा वेगळा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत राधा ही विठोबासमोर हात जोडून उभी राहिलेली असते आणि तिला आनंद झालेला असतो की तिला ती चिठ्ठी सापडलेली असते। त्या दिवशी तिने दीपाला जी चिठ्ठी दिलेली होती ती तशीच पडून होती। त्यावर राधाई आता विचार करत असते, मी कोणतीही संधी आता वाया घालवणार नाही आणि चिठ्ठी आता दीपापर्यंत पोहोचलीच पाहिजे। असं करून राधाई आता विठोबाचे आभार मानते आणि जी चिठ्ठी आता दीपाला कशी द्यायची याचा विचार करत असते। त्या चिठ्ठीमध्ये ती आता एक अंगारा बांधते आणि ती चिठ्ठी दीपाला द्यायसाठी तिथून निघून जाते। आता दोन्हीही मुली कार्तिक आणि दीपाच्या रूम मध्ये येतात आणि त्यांची रूम सजवलेली पाहून साक्षीला म्हणत असतात, वाव साक्षी मावशी, किती छान रूम सजवली आहे तू, पण आज तू का रूम सजवलेली आहे? त्यावर साक्षी म्हणत असते, आज त्यांचा स्पेशल दिवस आहे ना। त्यावर कार्तिकी म्हणत असते, डॅडा आणि आई दोघीही एकत्र आलेले आहेत, त्यामुळे त्यांचा रोजच दिवस स्पेशल आहे। मग तुम्ही रोजच अशी रूम सजवणार का? त्यावर अश्विनी म्हणत असते, साक्षी बघ बाई, तू यांच्या प्रश्नांची उत्तरं तुलाच द्यावी लागणार आहे। त्यावर दीपिका म्हणत असते, मग आम्ही दोघी कुठे झोपणार? तेवढ्यातच तिथे सौंदर्या येते आणि सौंदर्या म्हणत असते की माझ्या दोन्ही सुद्धा प्रिन्सेस आता ग्रँडमाच्या पुढे झोपणार आहेत। आता साक्षी म्हणत असते, बरं झालं सौंदर्या मॅडम तुम्ही इथे आलात, यांच्या प्रश्नांची उत्तरे देताना माझी नाकी नऊ आलेली होती। असं म्हणत साक्षी आता दोघींना सुद्धा सौंदर्याच्या हवाली करते। तर इकडे आता राधाई ही दीपाला भेटायला आलेली असते आणि दीपाला म्हणत असते, दीपा कशा आहेस ग तू? दीपा म्हणत असते, राधाई मी खूप खुश आहे, पण तुझ्या डोळ्यामध्ये अश्रू का? राधाई म्हणत असते, नाही ग, लेक सासरी गेली ना असंच वाईट वाटत असतं। त्यावर दीपा म्हणत असते, पण राधाई मी इथेच आहे ना, कशाला वाईट वाटून घेतेस? त्यावर राधाई म्हणत असते, दीपा तुला जर समजलं की चुकीची वागले आहे तर तू मला माफ करशील का? त्यावर दीपा म्हणत असते, अगं राधाई, आई कधी चुकते का? त्यावर राधाई म्हणत असते, अगं होतात की चुका। दीपा म्हणत असते की राधाई, आई कधी मुलींचं वाईट करू शकत नाही, त्यामुळे आई कधी चुकू शकत नाही। राधाई म्हणत असते, तुमच्या दोघांना ना कोणाची सुद्धा दृष्ट लागायला नको, म्हणून मी हा अंगारा आणलेला आहे, तो ठेव। राधाई आता दीपाच्या हातामध्ये अंगाऱ्याची पुडी देते। तेवढ्यातच श्वेता येते आणि श्वेता म्हणत असते, काय चाललेलं आहे? दीपा म्हणत असते, काही नाही ग, राधाईने मला अंगारा दिलेला आहे। त्यावर आता श्वेता म्हणत असते, अंगारा दिला आहे का? मम्मा मी तुला सांगितलं होतं ना दीपापासून लांब राहा म्हणून। त्यावर दीपा म्हणत असते, पण श्वेता तू अशी का म्हणत आहेस? त्यावर श्वेता म्हणते, काही नाही ग, तुमची फर्स्ट नाईट आहे ना, म्हणून मी हिला सांगितलेलं होतंच की ते लुडबुड करू नको, चल इथून लवकर। असं म्हणून आता राधाईला श्वेता घेऊन जाते, पण अंगारा मात्र दीपाकडे राहतो। दीपा आता इकडे रूम मध्ये येते आणि रूम पाहते आणि तिला लगेच समजतं हे सगळं कशासाठी केलेलं आहे आणि 6 वर्ष हा खूप मोठा कालावधी असतो। मला माहित आहे कार्तिक, तू माझ्याकडून खूप अपेक्षा ठेवत असशील, पण मी तुझ्या अपेक्षांना पूर्ण करेल की नाही हे मला सुद्धा माहित नाही। दीपाला आता तिच्या पहिल्या लग्नाची पहिली रात्र आठवते आणि दीपाच्या मनामध्ये खूप गोंधळ चालू असतो। ती या सगळ्यासाठी तयार नसते आणि त्याच वेळेला कार्तिक येऊन तिच्या पाठीमागे उभा राहतो। त्याच वेळेला कार्तिक म्हणत असतो, दीपा काय झालं? दीपा म्हणते, दोन्ही मुली कुठे आहेत? त्यावर कार्तिक म्हणत असतो, त्या दोघी सुद्धा आजी आजोबांकडे आहेत। त्यावर दीपा म्हणत असते, दीपिकाचं वेळ झालेला आहे, तिला गरम दूध द्यावं लागतं ना, मी आले बघून तिला गरम दूध द्यायचं आहे ते। कार्तिक आता दीपाचा हात धरतो आणि दीपाला म्हणतो, थांब दीपा, मुलींची काळजी घ्यायला आजी आजोबा आहेत ना। त्यावर दीपा म्हणत असते, हो, पण त्यांच्यावर किती जबाबदारी टाकायची? त्यावर कार्तिक म्हणत असतो, दीपा मला हे सगळं समजतंय, तू या सगळ्या गोष्टींना तयार नाहीयेस, पण मला तुझ्या सगळ्या फिलिंग्सचा आदर आहे। त्यावर दीपा म्हणत असते, खरं सांगू का कार्तिक तुला, नवऱ्याने बायकोच्या चारित्र्यावरती संशय घेणं, त्यामुळे मला या सगळ्यातून बाहेर पडायला थोडासा वेळ लागेल। त्यावर कार्तिक म्हणत असतो, मी तुझा आदर करतो, कारण हा खूप मोठा कालावधी गेलेला आहे आणि मी या गोष्टींचा तुझा आदरच करत आहे, त्यामुळे तू तुझा वेळ घे आणि यामधून बाहेर पड, मी त्यासाठी थांबायला तयार आहे। असं म्हणत तो आता दीपाला तिचा वेळ देतो। दीपा आता खुश झालेली असते आणि कार्तिक हा स्वतःचा अंतरून घेतो आणि बाजूला टाकतो आणि तिच्या भावनांचा रिस्पेक्ट करत तो आता बेडच्या खाली झोपतो।
दीपाला ह्या गोष्टीचं सुद्धा वाईट वाटत असतं. आता दीपा सकाळी उठते आणि विठोबाची पूजा करत असते आणि तिला कार्तिक सोबत घालवले पहिल्या लग्नाचे पहिला दिवस आठवतो. दीपा आता इथे सगळ्यांसाठी थालीपीठ करत असते. नंतर ती रूम मध्ये येते आणि दोन्ही मुलींना उठवत असते. दीपा कार्तिके आणि दीपिकाला म्हणत असते, चला चला स्कूलमध्ये जायचं आहे की नाही. पण दोन्ही मुली सुद्धा स्कूलमध्ये जायला कंटाळा करत असतात. आज नको ना, उद्या जाऊ. आता तेवढ्यातच तिथे कार्तिक येतो आणि कार्तिकला सुद्धा त्या दोन मुली तेच सांगत असतात, डॅडा आज आम्ही स्कूलमध्ये जाणार नाही, आज आम्ही सुट्टी घेतोय. त्यावर कार्तिक म्हणत असतो, अरे पण तुम्ही सुट्टी घेऊन करणार काय? मी हॉस्पिटलला जाणार, आईची घरातली कामं आणि तुम्ही खूप कंटाळणार. त्यापेक्षा मग तुम्ही स्कूलमध्ये जा आणि रात्री आपण मग सगळे मिळून धमाल करू. त्यावर दीपिका म्हणत असते, डॅडा मला एका प्रश्नाचं उत्तर दे ना. साक्षी मावशीने तुमची रूम खूप छान डेकोरेट केली, मग तुम्ही केलं तरी काय? या प्रश्नाने दीपा आणि कार्तिक दोघं सुद्धा शांत बसतात आणि दीपा लगेच म्हणू लागते, अगं काय चाललंय ग तुमचं, चला पटकन आंघोळीला. त्यावर कार्तिक म्हणत असतो, दीपा थांब मी सांगतो. त्यावर दीपा म्हणत असते, कार्तिक चाललंय काय? त्यावर कार्तिक सांगू लागतो, अगं रूम छान डेकोरेट केली होती ना, मग आम्ही छान गप्पा मारल्या, कॉफी घेतली आणि मग झोपी गेलो. त्यावर दोन्ही मुली म्हणत असतात, वाव, आणि दोघीही उठून आंघोळीला जातात. त्यावर कार्तिक म्हणत असतो, दीपा दोघींनाही किती प्रश्न पडतात. त्यावर दीपा म्हणत असते, काही नाही, दोघी सुद्धा खूप आगाऊ झालेले आहेत. असं म्हणत कार्तिक आता हॉस्पिटलला जायला निघतो. तेवढ्यात दीपा म्हणत असते, अरे कार्तिक तुझ्या शर्टचं बटन तुटलेलं आहे, थांब 2 मिनिट मी ते बटन लावून देते. असं म्हणत आता दीपा जाते आणि सुई धागा घेऊन येते. दीपा आता कार्तिकचं बटन लावू लागते आणि कार्तिक हा प्रेमाने दीपाकडे पाहत असतो. आता खूप वर्षांनी हे दोघे एकत्र आलेले असतात. दीपा सुद्धा आता कार्तिकच्या डोळ्यामध्ये बघते आणि बटन लावलेला धागा ही तोडण्यासाठी खूप जवळ आलेली असते आणि दोघे सुद्धा ते क्षण खूप एन्जॉय करत असतात. आता बटन लावून झाल्यानंतर कार्तिक हा दीपाला थँक्यू म्हणतो आणि तिथून निघून जाते. दीपा इकडे हा कार्तिकचा विचार करत असते. तोपर्यंत इकडे आयशा ही कॉन्स्टेबलला म्हणत असते, प्लीज मला एकदा फोन द्या. त्यावर कॉन्स्टेबल म्हणत असतात, तू काय लायकीची बाई आहेस ना ते आम्हाला चांगलंच माहित आहे. मागच्या वेळेला मी चांगलीच पस्तावलेली आहे, पण आता तुला फोन मिळणार नाही. आयशा म्हणत असते, प्लीज फक्त एकदा मला फोन द्या. आता कॉन्स्टेबल ही आयशाला फोन देते. आयशा आता दीपाला कॉल करते. त्यावर दीपा ही आयशाचा कॉल रिसीव्ह करते आणि म्हणते, तू. त्यावर आयशा दीपाला म्हणत असते, तू माझ्यावर कोणतेही आरोप केले ते मी मान्य केले, पण मी ते रिपोर्ट बदललेले नाहीयेत. तू माझी गोष्ट लक्षात घे, यामागे दुसरंच कोणीतरी आहे. दीपाला आता आयशा पुन्हा त्याच गोष्टींची आठवण करून देते. आता दीपा आयशाचा फोन कट करते, पण तिला मात्र आयशाचं पुन्हा एकदा सगळं बोलणं आठवतं आणि ती म्हणत असते, आयशाने बाकीचे सगळे गुन्हे कबूल केलेले आहेत, पण रिपोर्टचा गुन्हा अजून तिने कबूल केलेला नाहीये आणि हा गुन्हा तिने केला असता तर प्रेग्नेन्सीचं खोटं नाटक तिनं केलेच नसतं. ह्या सगळ्या गोष्टींचा आयशाचं आता म्हणणं दीपाला कुठे ना कुठे पटत असतं. त्याच गोष्टीचा आता दीपाही विचार करत असते. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, राधाई ही दीपाला विचारत असते, काय ग तो अंगारा तू लावलास का? दीपा म्हणत असते, नाही राधाई, मी तो अंगारा आत्ता लावते. राधाईने सांगितल्याप्रमाणे दीपा तो अंगाऱ्याची पुडी उघडते आणि त्यातला मजकूर वाचते. तो मजकूर वाचताना ती आता विचार करत असते की हा कोणी लिहिला असेल. मग तिच्या लक्षात येतं राधाईने त्यामध्ये सांगितलेलं असतं, दीपा मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे. माझ्याकडून खूप काही चुका घडलेल्या आहेत आणि त्या मी तुला सांगितल्याशिवाय माझ्या मनावरचा भार हलका होणार नाही. मला तू भेट. असं म्हटल्यावरती दीपाला आता प्रश्न पडलेला असतो की राधाईला नक्की काय सांगायचं असेल. म्हणून दीपा आता घरातून बाहेर पडते आणि राधाईला गाठते. राधाईला म्हणत असते, नक्की राधाई तुला नक्की माझ्याशी काय सांगायचं होतं आणि काय बोलायचं होतं. असं बोलत असताना तेवढ्यातच तिथे श्वेता येते. आता राधाई दीपाला सत्य सांगू शकेल का? आणि दीपाला श्वेताचं सत्य समजल्यावर श्वेताची अवस्था काय होणार आहे हे अधिकच रंजकतेचं ठरणार आहे. असेच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.